नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आजार किंवा व्याधींच्या लक्षणांच्या टप्प्यामध्येच त्यांचं मूळ कारण काय त्याचा शोध घेणं, तसंच रोगनिदान करणं आणि पुढील गुंतागुंत जी आहे ती टाळण्यासाठी योग्य वेळेत रोगनिदान चाचण्या करणं, टेस्ट करणं हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामध्ये एक विश्वासू आणि नामांकित कंपनी म्हणून कृष्णा डायग्नोस्टिक्स देशभरात काम करते. कृष्णा डायग्नोस्टिक विविध राज्य सरकार तसंच महानगरपालिका यांच्याशी संबंधित PPP म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. देशभरात 17 राज्यांमध्ये कृष्णाची 2,500हून अधिक केंद्र आहेत. तसंच या केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सोयीसुविधा तसंच 4,000हून अधिक प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांसह किफायतशीर किमतीमध्ये दर्जेदार आरोग्य सेवा हे कृष्णा डायग्नोस्टिक्सचं वैशिष्ट्य आहे. रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, टेलिरेडिओलॉजी तसंच कॅन्सरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सगळ्या प्रकारच्या रोगनिदान चाचण्या कृष्णाच्या या विविध देशभरातल्या केंद्रांच्या माध्यमातून होत असतात. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे कृष्णा देशभरातील टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये सुद्धा संकलन केंद्र आता सुरू करते. त्याच्यामुळे आणखी वाव मिळणार आहे गुणवत्तापूर्ण काम करण्याला आणि ज्यामुळे अचूक आणि वेळेवर केलेल्या रोगनिदानामुळे रुग्णाला जीवदान सुद्धा मिळू शकणार आहे. असाच या कृष्णा डायग्नोस्टिकच्या सेवा आणि वाटचाल तसंच गुणवत्तेबद्दल सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर मनीष कारेकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत. तर डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर मनीष यांची थोडक्यात ओळख तुम्हाला करून देते. डॉक्टर मनीष हे कृष्णा डायग्नोस्टिकच्या पॅथॉलॉजी विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत. मागच्या 2 वर्षांपासून ते कृष्णा डायग्नोस्टिकशी संबंधित आहेत. या कृष्णाबरोबर ते काम करत आहेत आणि या क्षेत्रातला त्यांचा 17 वर्षांहून अधिकचा अनुभव असा दांडगा आहे. तसंच पॅथॉलॉजी क्षेत्रातील विविध रोगनिदान चाचण्यांमधील ते तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ओळखले जातात. कृष्णा डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या देशभरातल्या सगळ्या केंद्रांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या चाचण्या ज्या आहेत पॅथॉलॉजी संबंधातल्या त्या व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती संपूर्णतः डॉक्टर मनीष यांच्याकडेच आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण आत्ताच्या भागामध्ये मधुमेहाविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित कुठल्या चाचण्या केल्या जातात कृष्णामध्ये आधुनिक पद्धतीच्या त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी डॉक्टर, आम्हाला मधुमेह म्हणजे काय ते सांगा. मधुमेह हा एक दीर्घकाळ आणि दीर्घकालीन असा एक आरोग्याची अवस्था आहे. त्याच्यात प्रामुख्याने काय होतं की आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी ग्लुकोज हे लागतं. आपल्या शरीरात एक अवयव असतो ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो. ते पॅनक्रियाजचे काही सेल्स असतात, ते इन्शुलिन बनवतं. ते इन्शुलिन ग्लुकोजला विविध पेशीत घेऊन त्यांना ऊर्जा देण्याचं काम करतं. आता काय होतं की इन्शुलिनचं प्रमाण आयदर कमी होतं किंवा इन्शुलिन ते योग्यरित्या शरीर वापरत नाही. त्याच्यामुळे ग्लुकोजची पातळी ही रक्तात उच्च पातळीवर जाऊन ठेपते. ह्याला आपण मधुमेह असं म्हणतो. डॉक्टर, पण एखाद्याला आपल्याला मधुमेह झाला आहे की नाही किंवा आपण त्या वाटेवर आहोत का, हे मुळात ओळखायचं कसं एखाद्या रुग्णाने? मधुमेहाच्या तक्रारी आणि लक्षणं असतात. प्रामुख्याने जे काही तक्रारी आणि लक्षणं आहेत ते म्हणजे खूप घशाला कोरड पडणे, वारंवार तहान लागणे, रात्रीच्या वेळेला लघवीला जाणे, अशक्तपणा जाणवणे, कोणतीही जखम झाली की ती सहजासहजी नाही भरणे. तर ह्या प्रामुख्याने काही लक्षणं आहेत ज्या मधुमेहाच्या आहेत. कुठल्या चाचण्या आहेत, या तपासण्या कुठल्या आहेत? मधुमेह म्हणजे प्रामुख्याने जसं मी आधी सांगितलं की ग्लुकोज हा एक ऊर्जेचा खूप मोठा घटक असतो आपल्या शरीरात. तर त्याची पातळी जेव्हा उच्च स्तरावर जाते तर त्याला आपण मधुमेह म्हणतो. त्याच्यातली प्रामुख्याने जी वर्षानुवर्ष एक कॉमन टेस्ट चालू आहे ज्याला आपण ग्लुकोजची टेस्ट म्हणतो. तर ती साधारण अनुषापोटी करायची असते. 8 ते 10 तास अनुषापोटी राहून पाणी पिऊ शकतो, बाकी काही नाही. ती पहिलं एक त्याचा रक्ताचा नमुना द्यावा लागतो. त्याच्यानंतर
जेवल्यानंतर व्यवस्थित जसं आपण न्याहारी करतो, नाश्ता केला, त्याच्यानंतर आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर ते संपल्यावर बरोबर 2 तासानंतर दुसरं एक पर्टिक्युलर नमुना द्यावा लागतो. तर ह्या 2 टेस्टमध्ये जे ग्लुकोजचं लेवल येते किंवा प्रमाण येतो त्याच्यावरनं डायबिटीज ठरतो. आता ते प्रमाण म्हणजे काय? तर प्रमाण म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कुणाला डायबिटीज नाही आहे तर त्याच्या अनुष्यापोटीची ग्लुकोजचं प्रमाण 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी लागतं आणि डायबिटीजसाठी आपल्याला अनुष्यापोटीचं 125 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीज लेबल करतो. दुसरं जेवल्यानंतर जेव्हा आपण जीच ग्लुकोजची टेस्ट करतो तेव्हा जेवल्यानंतरची जर 140च्या कमी असेल तर त्याला आपण डायबिटीज नाही असं म्हणतो आणि 200च्या वर असेल तर त्याला आपण डायबिटीज आहे असं लेबल करतो. हा एक भाग झाला. ग्लुकोजची टेस्ट आपण सोप्या भाषेत फोटोग्राफ असं म्हणू. ते फक्त आपल्याला 1 दिवसाच्या आधीची आपल्याला स्थितीबद्दल समजवतं. पण त्याच्यामुळे बरेचसे पेशंट्स तुम्ही बघता की जर ग्लुकोजची टेस्ट असेल तेव्हाच ते पथ्य पाळतात, तेव्हाच औषधं घेतात. त्याच्यामुळे ती टेस्टचे रिझल्ट बरोबर येतो पण त्यांचं आरोग्याची स्थिती काही बदलत नाही. म्हणून एक जवळजवळ 25-30 वर्षाआधी अजून एक टेस्ट आलेली ज्याचं अजून ती प्रचलित आहे आणि WHO आणि डायबेटिक असोसिएशन्सनी HbA1c ह्या नामक टेस्टलाच ग्राह्य धरलं आहे जर कोणाला लेबल डायबिटिक करायचं असेल तर. ते HbA1c हे टेस्ट काय करते की हिमोग्लोबिन बेसिकली त्याचं हिमोग्लोबिनमधले वेगवेगळ्या प्रकारचे हिमोग्लोबिन असतात त्याच्यातलं एक आहे A1c. तर जसं आपले रक्तपेशी साधारण आपल्या शरीरात 120 दिवस राहतात तर 120 दिवस त्यांचा निगडीत संबंध ग्लुकोजशी येतो. म्हणून ते आपल्याला लास्ट 3 महिन्याची व्यवस्थित आपल्याला ग्लुकोजची पातळी करू शकतात. तर ही HbA1c टेस्ट प्रामुख्याने हल्ली सगळ्या असोसिएशन्सनी सांगितलं आहे की ही टेस्ट खूप गरजेची आहे जर कोणाला मधुमेह लेबल करायचं आहे. त्याची लेवल अशी असते की 5.7 पेक्षा जर लेवल कमी असेल तर त्याला आपण नॉर्मल म्हणतो आणि 6.4च्या वर जर लेवल असेल त्याला आपण डायबिटिक आहे किंवा मधुमेह आहे असं लेबल करू शकतो. एक कधी कधी रुग्णांमध्ये दिसतं की त्यांना ज्या वेळेला सांगितलेलं असतं की तुमची फास्टिंग शुगर टेस्ट झाली, आता त्यानंतर तुम्हाला जेव्हा पोस्ट लंच टेस्ट करायची आहे पोस्ट लंच तेव्हा तुम्ही ठराविक अंतराने जेवा आणि त्या जेवणानंतर ठराविक वेळेनंतर तुम्ही आपण बऱ्याचदा रुग्ण यात गल्लत करतात. रुग्ण जेवलं की लगेच टेस्टला जातात किंवा कधी कधी जास्त पथ्य पाळून जातात जेणेकरून टेस्टचे रिझल्ट्स व्हेरी व्हावेत. तर मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ही एक प्रकारची चूक आहे जी पुढे भविष्यात हानिकारक ठरू शकते. आणि खूप चांगला प्रश्न विचारला. जसं कॉमनली आपण दैनंदिनी फॉलो करतो की आपण सकाळी उठल्यावर न्याहारी करतो, नाश्ता करतो, त्याच्यानंतर काही 2-3 तास समजा 8-8:30-9ला ऑफिसला जायच्या आधी किंवा रिटायर्ड आहे ते 8-8:30ला न्याहारी करतात, त्याच्या 2-3 तासानंतर ते लंच करतात आणि लंच केल्यानंतर मग आपला इव्हनिंग स्नॅक्स होतो, मग डिनर होतो. तर हे इम्पॉर्टंट आहे की तुमच्या ब्लड टेस्टच्या दिवशी पण तुम्ही तुमचे सगळ्या दैनंदिनी तशाच फॉलो करणं गरजेचं आहे. जसं न्याहारी करता तसं न्याहारी करा, जसं जेवण करता तसं जेवण करा. जेवण केल्यावर बरोबर 2 तास संपायच्या आत, जेवण केल्यावर म्हणजे हात धुतले ताटावरनं आपण उठलो त्याच्यानंतर 2 तास. काही पेशंट्स जेवण चालू करायच्या वेळेला 2 तास पकडतात, त्याच्यामुळे जेवणात अर्धा तास जातो आणि मग परत प्रॉब्लेम होतो. तर आयडियली आम्ही जे इन्स्ट्रक्शन्स देतो की तुम्ही ताटावरनं उठलात, हात धुतले की घड्याळाकडे बघा, त्याच्यानंतर 2 तास पकडा. 5 मिनटं कमी असताना अशी तुम्ही आखणी करा की तुम्ही लॅबमध्ये पोचाल किंवा आजकाल होम विजिट्स पण होतात, घरी येऊन पण ब्लड घेतलं जातं. तर हे खूप महत्त्वाचं आहे कारण की जो ग्लुकोजचा लोड तुमचा डेली तुमच्या बॉडीत जातो तो टेस्टच्या दिवशी पण जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे गरजेचं आहे की तुमची दैनंदिनी जी आहे इन्क्लुडिंग औषधं हे पण सगळं फॉलो करणं गरजेचं आहे. कुठली लक्षणं साधारण तुम्हाला निरीक्षणात येत असतील तर आपण मधुमेहाशी संबंधित चाचण्या करायला हव्यात? हां, मी तुमच्या प्रश्नात अजून थोडं भर घालू शकतो. एक तर लक्षणं असताना कोणती तपासणी करायची किंवा कधी करायची, आणि सेकंड लक्षणं नसताना पण तपासणी करणं गरजेचं आहे कारण की इंडिया सध्या डायबेटिक कॅपिटल ऑलमोस्ट गेलेलं आहे. आपली पॉप्युलेशन पण ऑलमोस्ट 130 crores आहेत, त्याच्यातले वी आर वन ऑफ द डायबेटिक पॉप्युलेशन्स ऑफ डायबेटिक कॅपिटल्स ऑफ द वर्ल्ड. तर एक की जर तुम्हाला प्रामुख्याने जी लक्षणं आली जशी घशाला कोरड पडणे, वारंवार लघवीला जाणे,
कोणती जखम झाली आहे ती लगेच न भरणे, तुमचे स्नायू दुखावणे, तर ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर डायबिटीसची एकदम सिम्पल टेस्ट आहे, जशी आपण म्हणू फास्टिंग ग्लुकोज, पोस्ट लंच ग्लुकोज आणि HbA1c. हे टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. सेकंड इज, आता जसं पूर्वी आपण शेतात काम करायचो किंवा जास्त शरीराचा वापर करण्यात यायचा, त्याच्यामुळे बरेचसे आजार आपल्याला नाही व्हायचे. आता ऑलमोस्ट सगळ्यांचे सिटिंग जॉब्स आहेत. आता जसं म्हणतात सिटिंग इज अ न्यू स्मोकिंग, त्यातला प्रकार. तर त्याच्यामुळे आफ्टर द एज ऑफ 30 ॲटलिस्ट एकदा तरी तुमची पूर्ण रक्त तपासणी करणं गरजेचं आहे. डायबिटीज म्हणा किंवा लिपिड प्रोफाईल म्हणा किंवा लिव्हर फंक्शन म्हणा, तर ह्या बेसिक टेस्ट करणं पण गरजेचं आहे प्रौढावस्थेत आफ्टर 30. आणि मग जर नॉर्मल असतील तर ऑब्व्हियसली तुम्ही दर 5 वर्षानंतर करू शकता. मधुमेह प्रामुख्याने 3 प्रकारचा असतो. एक ज्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो, एक टाईप 2 म्हणतो, आणि एक जी गर्भधारणा किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीज आहे तो एक. तर ह्या प्रत्येक तिन्ही गोष्टींसाठी काही बेसिक चाचण्या सेमच राहतील, जशा ग्लुकोज आणि HbA1c आहेत, पण काही चाचण्या बदलतात. जसं टाईप 1 डायबिटीज आहे, टाईप 1 डायबिटीज हा का होतो हे मी तुम्हाला सांगतो. की जसं मी आधी सांगितलं की पॅनक्रियाजमध्ये एक सेल्स असतात ज्याला आपण बीटा सेल्स म्हणतो, ते इन्शुलिन बनवतात. आता टाईप 1 डायबिटीज युजली छोट्या मुलांपासून चालू होतो, 6 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्षापासून. तर त्यांच्यात हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्या शरीरातल्याच काही पेशी इन्शुलिन बनवणाऱ्या पेशींवर अटॅक करतात आणि त्यांना मारतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात इन्शुलिनच बनत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना सतत इन्शुलिनचे इंजेक्शन्स घेणं गरजेचे आहेत. ह्या ग्रुपला, ह्या पेशंटच्या ग्रुपसाठी ब्लड ग्लुकोज लेवल आणि HbA1c तर करावं लागतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांना पॅनक्रियास सोडून पण काही वेगवेगळ्या अवयवांचे त्रास होऊ शकतात. त्याच्यासाठी अजून बरेचशा टेस्ट आहेत. जसं आम्ही म्हणतो इन्शुलिन अँटीबॉडी एक टेस्ट असते, एक आयलेट सेल अँटीबॉडी टेस्ट असते, एक GAD65 म्हणून टेस्ट असते. ह्या टेस्टवरनं साधारण आपल्याला कळून येतं की त्या बाळाला किंवा त्या मुलाला किंवा मुलीला फक्त डायबिटीसचाच त्रास आहे किंवा अजून कोणत्या अवयवांचा त्रास आहे, आणि पुढे डॉक्टरांना मदत होते त्यांना कोणत्या प्रकारे ट्रीटमेंट द्यायची. तर हा एक टाईप 1 डायबिटीसचा प्रकार झाला. टाईप 2 डायबिटीजमध्ये फक्त 2च त्या टेस्ट आहेत. HbA1c आपण करतो, ग्लुकोज फास्टिंग आणि पोस्ट लंच करतो. अजून एक मी गोष्ट सांगू इच्छितो की लघवीची टेस्ट आत्ता सध्या डायबिटीससाठी करणं गरजेचं नाही आहे. वर्षानुवर्ष हे चालू आहे. जर कोणाची ग्लुकोजची प्रमाण 500-600 खूप जास्त असेल तरच युरिनमध्ये घटक येतो, जे आपल्याला बघणं गरजेचं असतं. पेशंटला हॉस्पिटलाइज करायचं आहे की नाही करायचं आहे, म्हणूनच युरिनची कीटोनसाठी टेस्ट करावी लागतात. नाहीतर नॉर्मल कंडिशन्समध्ये पेशंटला लघवीची टेस्ट देणं गरजेचं नाही आहे ग्लुकोजच्या संदर्भात. मग आपण ह्याच्याबरोबर जसं मी कॉमनली आमचे प्रोफेसर पण सांगायचे की डायबिटीज ही अशी अवस्था आहे की ते महाभारतासारखी आहे. त्याच्यात वेगवेगळ्या अशा 1000 वेगवेगळ्या गोष्टी होतात, तर वेगवेगळ्या दुसऱ्या अवयवांना पण त्रास होतो. तर त्या अवयवांच्या त्रासासाठी पण वेगवेगळ्या टेस्ट करावे लागतात. शेवटचं जसं मी सांगितलं प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीज, जे आपण फिमेल्स त्यांना डायबिटीज नसतो, पण जसं आपण सांगू की जे बाळ असतं ते एक पॅरासाईट असतं, त्याला मॅक्झिमम गोष्टी त्याच्या आईच्या पोषणातनं चालू असतात, आणि आईची अशी कंडिशन असते की मॅक्झिमम न्यूट्रिशन ते बाळाला जावं, म्हणून त्याची ॲक्च्युली ब्लड ग्लुकोज लेवल आईची पण वाढलेली असते. प्रेग्नन्सीमध्ये ती अजून पुढे वाढू शकते आणि त्याच्यामुळे बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये बाळाला काही आजार होऊ शकतात, ज्याच्याने त्याला धोका पत्करू शकतो. तर त्याच्यामुळे डायबिटीज प्रेग्नन्सीसाठी काही विशेष टेस्ट असतात. एक तर फास्टिंग ग्लुकोज तिथं डेफिनेटली असते. त्याच्यामुळे अजून एक टेस्ट ज्याला मी म्हणतो की ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. त्याच्यात काय की आईला एक 75 ग्रॅम ग्लुकोज दिलं जातं. एक स्पेशल प्रकारे ग्लुकोजचं पाऊच असतं, ते एक 200 ml पाण्यात आपण आईला देतो. ते दिल्यावर बरोबर 2 तासानंतर त्याची परत टेस्ट होते आणि त्याच्यावरनं मग डॉक्टर्स त्यांना लेबल करू शकतात की आईला मधुमेह आहे की नाही आहे, आणि मग त्याची औषधं आपण तशी चालू होऊ शकतो. नक्कीच. यानंतर मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत जी आहे ती शोधण्यासाठी कोणत्या प्रकारच्या अत्याधुनिक चाचण्या क्रसनामध्ये केल्या जातात ते आपण पाहणार आहोत. डॉक्टर मनीष कारेकर यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर मनीष, जेव्हा पेशंट डायबिटिक किंवा प्री डायबिटिक स्टेटमध्ये आहे किंवा त्या मार्गावर आहे, जेव्हा असं कळतं तेव्हा साधारण चाचण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे परिणाम दिसतात?
प्री डायबिटीज हा प्रकार का आला आहे की ते एक बेसिकली लाईन आहे एका पेशंटला सांगायला की जर तुम्ही तुमचे डाएट म्हणा, एक्सरसाइज म्हणा, लाईफस्टाईल म्हणा, एकदा जर तुम्ही ते इम्प्रूव्ह केलं तर तुम्ही ह्या साईडला येऊ शकता, थोडक्यात सावध होऊ शकता. नाही तर मग नाईलाजाने काही औषधं आहेत ते चालू करावे लागतात. तर HbA1c जसं जे गोल्ड स्टँडर्ड आहे डायबिटीजच्या डायग्नोसिससाठी, तर प्री डायबिटीजमध्ये जर HbA1cची व्हॅल्यू 5.7 पासून जर 6.3 पर्यंत असेल तर त्याला आपण प्री डायबिटीज म्हणून आपण लेबल करू शकतो. डॉक्टर, कृष्णामध्ये ज्या मधुमेहाशी संबंधित चाचण्या केल्या जातात तर त्याद्वारे हे सुद्धा कळतं का की मधुमेहाचा प्रकार कुठला आहे त्या रुग्णामध्ये? बिलकुल कळतं. तर जसं मी आधी सांगितलं की 3 प्रकारचे मधुमेह असतात, टाईप 1, टाईप 2 आणि प्रेग्नन्सी रिलेटेड डायबिटीज. तर टाईप 1मध्ये जे छोट्या मुलांना जे आजार होतो किंवा मधुमेह होतो तर त्याच्यात ज्या टेस्ट आहेत त्या मोस्टली आपण ऑटो इम्यून रिलेटेड टेस्ट म्हणतो. त्या खूप स्पेशलाइज टेस्ट असतात. तर त्याच्यात प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या टेस्ट येतात, ज्याला आयलेट अँटीबॉडी म्हणतो, इन्शुलिन अँटीबॉडी म्हणतो, नंतर GAD65 म्हणून एक टेस्ट असते. तर ते हे टाईप 1 डायबिटीज रिलेटेड टेस्ट असतात. टाईप 2 डायबिटीजमध्ये अजून एक प्रकार असतो ज्याला आम्ही होमा इंडेक्स म्हणतो. होमा इंडेक्स म्हणजे मधुमेहामध्ये काय होतं की तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा अमाऊंट ऑफ इन्शुलिन हे बॉडीत येतं, पण जे आधी तुमचं बॉडी असे 100 युनिट ग्लुकोज 5 युनिट इन्शुलिनमध्ये 5 युनिट इन्शुलिनच लागायचं, तर आता ते 100साठी 5 नाही लागत, 10 लागतं. तर त्याला काय होतं की रेझिस्टन्स येतो, की एक अडथळा येतो बॉडीला, तेवढंच ग्लुकोज हँडल करायला इन्शुलिन जास्त लागतं. तर मग ह्या टेस्ट असतात ज्याला आम्ही होमा इंडेक्स किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स टेस्ट म्हणतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे कळू शकतं की तुम्ही कोणत्या दिशेने तुमची वाटचाल चालली आहे, चांगल्या दिशेने किंवा वाईट दिशेने. अजून एक असतं की इन्शुलिनच्या आधी काही दुसरे प्रोटीन्स असतात जे आपल्याला इन्शुलिनची लेवल सांगतात. त्याचं नाव असतं सी पेप्टाईड. तर ती पण एक स्पेशलिस्ट टेस्ट आहे. त्याच्यावरनं आपल्याला हे ॲडव्हान्समध्ये पण कळू शकतं की इन्शुलिनची मात्रा काय राहणार आहे आणि ती किती वेळ राहू शकते किंवा किती धोक्याचं आहे पेशंटला इन्शुलिन कमी कमी होत जाणं. कारण की प्रामुख्याने जसं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्शुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात ट्रीटमेंटला. टाईप 2मध्ये सुरुवातीला इन्शुलिनचे इंजेक्शन्स नाही लागत. औषधांमुळेच ते औषधं म्हणजे गोळ्या जे आपण घेतो तोंडानी, त्याच्या मार्फत ते कंट्रोल होऊ शकतं. पण जर जसं मी सांगितलं की काही पथ्य नाही पाळली, औषधं नीट नाही घेतली, तर नंबर 1 औषधांच्या वेगवेगळ्या गोळ्या वाढतात आणि मग टुवर्ड्स द एंड ला मग शेवटी नाईलाजाने इन्शुलिनचे इंजेक्शन्स पण द्यावे लागतात. ह्या बऱ्याचशा ह्या छोट्या छोट्या टेस्ट आहेत ज्या आमच्याकडे होतात, ज्याच्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं डायबिटीज कळू शकतो. डॉक्टर मनीष, मधुमेह असा आजार आहे की आणि या मधुमेहाविषयी डायबिटीजविषयी नेहमी असं बोललं जातं की एकदा जर तुम्हाला डायबिटीज झाला तर तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते. तर हीच गुंतागुंत शोधण्यासाठी कृष्णामध्ये कोणत्या ॲडव्हान्स टेस्ट आहेत? आता कसं आहे की डायबिटीजमध्ये जसं आपले ग्लुकोज हे प्रत्येक अवयवाला लागतं ऊर्जेसाठी, त्याच्यामुळे बरेचसे क्रुशियल किंवा क्रिटिकल अवयव आहेत ते डायबिटीजमुळे अफेक्ट होतात. त्याच्यातलं प्रामुख्याने एक आईज आहे, डोळा, मेंदू, हृदय, किडनी. तर प्रामुख्याने हे 4 आहेत. तर याच्यात काय प्रॉब्लेम होऊ शकतो? फॉर एक्झाम्पल डायबिटीज जर अनकंट्रोल्ड असेल तर तुमचा एक ट्रायग्लिसराईड म्हणून एक घटक असतो तो वाढतो. त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडमुळे तुम्हाला माहिती आहे की ऑब्व्हियसली हृदयविकाराचं धोका पत्करू शकतो. जे हृदयाला पोषण देणाऱ्या ज्या नळ्या असतात त्या ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हा एक भाग झाला. दुसरा किडनीमध्ये पण तेच आहे की एकदा तुमचं डायबिटीस एका प्रमाणाच्या बाहेर गेलं तर तेच पोषण देणाऱ्या नलिकेला त्रास होतो. त्याच्यामुळे जे फिल्ट्रेशन जे तुमचं किडनीचं जे प्रामुख्याने काम करतात ज्याला आम्ही नेफ्रॉन म्हणतो त्याचे इजा होतात आणि ते मरायला लागतात. ते एकदा झालं की आपल्या किडनी, आम्ही त्याला लीकी किडनीज म्हणतो, की प्रोटीन सोडणं चालू करतात युरिनमधनं. एकदा प्रोटीन सोडायला चालू केलं की हळूहळू तो गुंतागुंता किंवा त्रास हळूहळू तो वाढायला लागतो. आता मग याच्यासाठी टेस्ट कोणत्या? तर फॉर एक्झाम्पल किडनीसाठी सर्वात कॉमन जी टेस्ट आपण करतो त्याला आपण युरिन रुटीन म्हणतो. त्या युरिन रुटीन टेस्टमध्ये प्रोटीन म्हणून एक घटक असतो तो येतो. आता युरिन रुटीनची जी टेस्ट आहे ती खूप बेसिक टेस्ट, बेसिक तंत्रज्ञानाने करू शकतो. त्याच्यात प्रोटीनची एक लेवल आली
की म्हणजे ऑब्व्हियसली किडनी डॅमेज सेट झालेला आहे. पण काही स्पेशलिस्ट टेस्ट आहे ज्याचं एक नाव आहे मायक्रो अल्ब्युमिन म्हणून किंवा युरिन मायक्रो अल्ब्युमिन म्हणून आम्ही म्हणतो. तर त्याच्यात 30 मिलीग्रॅम ते 300 मिलीग्रॅम ह्यामध्ये जर प्रोटीनची व्हॅल्यू असेल आणि जर ती आढळली आपल्याला, तर डॉक्टर एक औषध देऊ शकतात ज्याच्यामुळे किडनी डॅमेज रिव्हर्स होऊ शकतो. ते औषध पण ऑलमोस्ट 25 वर्षापासून आहे. तर ही एक खूप महत्त्वाची टेस्ट किडनी रिलेटेड आहे. कोलेस्ट्रॉलसाठी आपण लिपिड प्रोफाईल करतो, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, HDL, LDL, VLDL. तर ह्याच्याचं पण प्रमाण वाढलं की त्याला औषध देऊन ते कंट्रोल किंवा नियंत्रणात आणू शकतो. थर्ड कॉमन टेस्ट इज डायबिटीज आणि थायरॉईडचे पण ॲबनॉर्मॅलिटीज कॉमनली येतात. थायरॉईडची टेस्ट पण करणं गरजेचं आहे डायबिटीज रिलेटेड सिच्युएशनमध्ये. लिव्हर, फॅटी लिव्हर हे एक प्रकार बऱ्याचशा लोकांनी जे पण रुटीन चेकअप्स करतात त्यांच्या सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर हा प्रकार येतो. डायबिटिक्समध्ये पण फॅटी लिव्हर हा खूप प्रामुख्याने आढळला जातो. 30 ते 35% पेशंट्समध्ये लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये कोणता ना कोणता प्रकारचं ॲबनॉर्मॅलिटी हे आढळून येते जे डायबिटीजचे केस आहेत. तर एक लिव्हर फंक्शन टेस्ट पण खूप करणं गरजेचं आहे या सिच्युएशनमध्ये. डायबिटीज लेवलचं निरीक्षण होणं हे फार महत्त्वाचं असतं. तर त्या अनुषंगाने कुठल्या चाचण्या आहेत? चाचण्या तर त्याच आहेत, फक्त त्यांची नियमितपणा हे डॉक्टर आणि पेशंट या दोघांनी ठरवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर कोणता नवीन डायग्नोस्ड पेशंट आहे आणि त्याची साखरेची पातळी खूप जास्त प्रमाणावर आहे, ज्याला आपण म्हणतो की HbA1c 10-12 आहे, फास्टिंगची शुगर 350-400 आहे, पोस्ट लंच 550-600 आहे, तर अशा वेळेला काही डॉक्टर्स त्यांना 15 दिवसानंतर पण परत चाचणी करायला सांगतात की ते बरोबर वाटचाल त्यांची चालू आहे की नाही. एकदा डॉक्टरांना आणि पेशंटना दोघांना ते कॉन्फिडन्स आलं आणि ती वाटचाल व्यवस्थित चालू असेल, तर कॉमनली जे ॲडवाईस करतो की पर मंथ आपण एक बेसिक फास्टिंग ग्लुकोज, पोस्ट लंच ग्लुकोज करून घ्यावी. दर 3 महिन्यानंतर HbA1c टेस्ट, एक युरिनची टेस्ट आणि एक मायक्रो अल्ब्युमिन जसं मी सांगितलं किडनीची टेस्ट हे करणं गरजेचं आहे. दर 6 महिन्यानंतर डोळ्यासाठी एक फंडोस्कोपी म्हणून एक टेस्ट असते की ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन, जे MS ऑप्थॅल आहेत त्यांच्याकडे जाऊन ते डोळ्याचा मागचा पडदा बघतात. त्या पडद्यावरनं आपल्याला कळून येतं की ते बरोबर आहे की नाही. तर ह्या कॉमन टेस्ट आहेत जे आपण मॉनिटरिंगसाठी वापरू शकतो. जे मधुमेही असतात त्यांना जेव्हा आपण टेस्टला नेतो त्याआधी काय करू नये, कुठल्या चुका करू नयेत टेस्टच्या आधी, ते सांगितलं. रुग्णांच्या मनातले गैरसमज दूर केलेत, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.